11 मार्च 1689 या दिवशी औरंगजेबाने मराठ्यांचे दुसरे छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या देहाचे तुकडे तुकडे करून त्यांचे शीर एका उंच भाल्याला लटकवले आणि गुढी उभारली। याचाच आनंद म्हणून याच घटनेच्या दुसऱ्या दिवशी ब्राह्मणांनी गुढी उभारून याचा जल्लोष साजरा केला आणि तिथपासून महाराष्ट्रात गुढीपाडवा या सणाला सुरुवात झाली असं समाजातील काही खटकांकडून म्हटलं जातं। तर त्यांचं हे म्हणणं खरं आहे की खोटं आहे याची संपूर्ण सत्यता पुराव्यांशी आम्ही तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहोत। तसेच तुम्हाला विनंती आहे की याविषयी कोणतेही तर्क वितर्क लावण्याआधी ही व्हिडिओ संपूर्ण पहा, कारण हा विषय खूप नाजूक आहे आणि या व्हिडिओमधून आम्हाला कोणाच्या भावना दुखवायच्या नाही आहेत। जय शिवशंभू मंडळी। ती पहाट होती 12 मार्च 1689 या दिवसाची। मात्र संपूर्ण विश्वावर जरी या पहाटेचा प्रकाश पडला असला तरी महाराष्ट्राचं आबाळ क्रूरतेने कालवणलं होतं, कारण त्याच्याच आदल्या दिवशी म्हणजेच 11 मार्च 1689 तिथी होती फाल्गुन वैद्य अमावस्या। या दिवशी महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात दुर्दैवी घटनांपैकी एक घटना घडली। शिवपुत्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची धोक्याने अत्यंत क्रूरतेने क्रूरकर्म औरंग्याने हत्या केली होती। 39 दिवस मनाला येतील तशा निर्दयी अमानवी शिक्षा राजांना दिल्या आणि त्यानंतर त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे करून राजांचा शिर एका उंच भाल्यात अडकवून त्या छावणीतून असुरी मिरवणूक काढण्यात आली होती। मात्र छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर आजपर्यंत समाजात अनेक समज गैरसमज आणि संभ्रम आहेत। त्यात काही समाजकंटकांकडून असं म्हटलं जातं की शंभूराजांच्या हत्येने आनंदोत्सव साजरा करण्यासाठी जसं शंभूराजांचं मुंडकं भाल्याला लावून मोगलांनी जल्लोष केला होता, तसाच जल्लोष या घटनेच्या दुसऱ्या दिवशी ब्राह्मणांनी एका काठीला तांब्या मुंडक्याप्रमाणे अडकवून गुढी उभारून सण साजरा केला होता। तसेच यापुढेही जाऊन अजून एक दुसरी गोष्ट सांगितली जाते की शंभूराजांची क्रूर हत्या ही ब्राह्मणांच्या म्हणण्यानुसार किंवा ब्राह्मणांनी केली होती, तीही मनुस्मृती या ग्रंथाप्रमाणे। तर आता हे दोन्ही महत्त्वाचे आणि समजून घेण्याचे विषय आहेत। तर पहिल्यांदा या मनुस्मृती या ग्रंथाबद्दल माहिती नसेल तर ते सांगतो। मनुस्मृती हा ग्रंथ आपल्या सनातन धर्मांपैकी एक संस्कृत धर्मग्रंथ आहे, ज्यामध्ये मानव जीवन कोणत्या नियमानुसार जगावे ते सांगितलेलं आहे। आता हा ग्रंथ इसवी सन पूर्व 2ऱ्या ते 3ऱ्या शतकातला आहे असं सांगितलं जातं आणि हा ग्रंथही खूप वादाचा मोठा मुद्दा आहे। मात्र त्याच्या 8व्या अध्यायातील श्लोक 125 आणि 126 नुसार शंभूराजांना शिक्षा दिल्याचं म्हटलं जातं। मात्र इथे एक गोष्ट लक्षात घ्या, मनुस्मृतीनुसार या शिक्षा केवळ राजाच्या आदेशाने दिल्या जातील आणि ब्राह्मण काही राजे नव्हते की त्यांच्या आदेशाने शंभूराजांची हत्या करण्यात आली असेल। तर काही समाजकंटक तरीही म्हणतात की ब्राह्मणांच्या म्हणण्याने औरंग्याने शंभूराजांची क्रूर हत्या केली। पण एक वेळ जर आपण हे खरं मानलं तर औरंग्याने स्वतःच्या सख्या भावाचं मुंडकं छाटून त्याच्याच बापाला भेट केलं होतं, तेव्हा काय मनुस्मृतीचा आधार घेतला होता का? आणि तसेच गुरु तेग बहादूर सिंग यांची हत्या असो किंवा गुरु गोविंद सिंग यांच्या मुलांची हत्याही तशीच झालेली होती। हेच नाही तर परकीय सत्तांनी भारतातील जनतेसोबत खास करून हिंदू धर्मासोबत अशाच क्रूरतेच्या सीमा गाठल्या होत्या, तेव्हा मनुस्मृतीचा आधार घेतला होता का? तर नाही। कारण समजा ब्राह्मणांच्या सांगण्यावरून मनुस्मृतीचा आधार जरी घेतला असता तर त्या मनुस्मृतीमध्ये हे सांगितलं आहे की ज्या दिलेल्या शिक्षा आहेत त्या इतर लोकांसाठी आहेत, ब्राह्मणांसाठी नाहीत। ब्राह्मणांकडून जर त्यात दिलेले गुन्हे घडले तर फक्त त्यांना बहिष्कृत केलं जाईल, शिक्षा दिली जाणार नाही। आणि शंभूराजांसोबत कवी कलशानंही औरंग्याने समान शिक्षा दिल्या होत्या, हे विसरून चालणार नाही। आणि कवी कलश तर ब्राह्मणच होते। मग हे मनुस्मृतीचं पालन झालं का औरंग्याकडून? तर यावरून एकच स्पष्ट होतंय की हे फक्त आपल्या समाजातील अज्ञानाचा फायदा घेऊन गैरसमज पसरवला जात आहे। आम्ही ही गोष्ट मानतो की त्यावेळी ब्राह्मण समाजाचा राजकारणात सहभाग असायचा, केवळ तेच शिक्षण घ्यायचे, त्यामुळे समाजावरती त्यांची हुकूमत चालत होती। तसेच शंभू महाराजांवरती विष प्रयोग असो किंवा पंत मंडळींची शंभूराजेविरुद्ध कट कारस्थाने असो, मात्र त्याचा आणि शंभूराजांच्या हत्येचा काहीही संबंध नाही। कट कारस्थान करणाऱ्या अण्णाजी दत्तो, मोरोपंत पिंगळे, बालाजी आवजी चिटणीस यांसारख्या आणखी ब्राह्मण आणि इतर मंडळींना शंभूराजांनी त्यांच्या कुकर्मासाठी मृत्यूदंड दिला होता। मात्र त्यातील चिटणीस बाळाजी आवजी यांना मृत्यूदंड देऊनही त्यांच्याच मुलाला खंडोबळलाल यांस राजांनी वडिलांच्या चिटणीस या महत्त्वाच्या पदावर घेतलं होतं, हे आपल्याला विसरून चालणार नाही। आणि हेही विसरून चालणार नाही की आपल्या वडिलांना मारणाऱ्या शंभूराजांना गोवा मोहिमेच्या वेळी वाचवण्यासाठी याच खंडोबळलालने आपल्या जीवाची पर्वा न करता नदीत उडी मारून राजांसवे बुडणाऱ्या घोड्याला सुखरूप बाहेर काढलं होतं। तसेच शंभूराजांनी आपल्या राज्याभिषेकानंतर नव्याने अष्टप्रधान मंडळ स्थापन केलं, त्यातही त्यांनी ब्राह्मणांना महत्त्वाच्या पदांवर ठेवलंच की। ही आणि अशी अनेक उदाहरणे आहेत ज्यावरून आपण हे लक्षात घेणं गरजेचं आहे की छत्रपती संभाजी राजांचं वैर हे सर्व ब्राह्मण समाजाशी नव्हतं,
किंवा सर्व ब्राह्मण शंभूराजांच्या विरोधात नव्हते, तर त्यावेळी असणाऱ्या कुप्रवृत्तीच्या लोकांसोबत राजांचा लढा होता. ही लोक सर्व समाजात असू शकतात, फक्त इतकंच की ते एखाद्या ठराविक समाजात त्यावेळी जास्त होते, असं आपण म्हणू शकतो. तर मंडळी, आता ही सर्व माहिती ऐकल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट स्पष्ट झाली असेल की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची हत्या ही ब्राह्मणांनी किंवा ब्राह्मणांच्या म्हणण्यानुसार किंवा मनुस्मृती ग्रंथानुसार झाली नव्हती. तर आता दुसरा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा त्याच्याकडे आपण वळूया. तर तो आहे की गुढीपाडवा हा सण साजरा करावा की न करावा. गुढीपाडवा हा सण ब्राह्मणांनी शंभूराजांच्या मृत्यूचा आनंद म्हणून सुरू केलाय का? तर चला, जे सत्य आहे ते ऐतिहासिक पुराव्यांनुसार जाणून घेऊया. औरंग्या शंभूराजांना मराठ्यांच्या छत्रपतींना झुकविण्यासाठी अमानवी शिक्षा देत होता, पण शक्य तितके प्रयत्न करूनही ना छावा झुकत होता, ना औरंग्याचा एकही आदेश मानत होता, आणि शब्दांच्या वारांनीही औरंग्याचा हिडमूस होत होता. इतका सगळा आटापिटा करूनही औरंग्याच्या हाती काहीच लागत नव्हतं. आणि औरंगजेब प्रचंड धर्मांध होता, हे तर आपल्याला माहितीच आहे. तो त्याच्या आयुष्यात त्याचा धर्म सोडून इतर सगळ्या धर्मीय लोकांविरुद्ध प्रचंड क्रूर वागला होता, खास करून हिंदूंविरुद्ध. पौराणिक मंदिरं तोडणं, धर्मांतर करणं, देवी देवतांच्या मूर्त्या तोडून मशिदींच्या पायऱ्यांमध्ये गाडणं असे राक्षसी कृत्य तो करत आला होता. हे मी यासाठी सांगतोय कारण की ज्यावेळी त्याने छत्रपती संभाजी महाराजांची हत्या करण्यासाठी दिवस निवडलं, तो कोणत्याही सामान्य दिवशी हत्या करण्यासाठी नाही, तर कमीत कमी साऱ्या मराठ्यांना धार्मिक इजा पोहोचवण्यासाठी, ते म्हणजेच मराठी नवीन सण साजरा होऊच नये असं. ते म्हणजे गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी त्याने राजांच्या आणि कविकलशांची हत्या करून देहाच्या चिंध्या केल्याच, मात्र त्या दोघांचे शिर भाल्याला बुडीप्रमाणे लावून अवघ्या मराठ्यांच्या मनात भीती निर्माण करण्यासाठी आसुरी वर्तवणूक करत मिरवणूक काढली. हे क्रूर कर्म औरंग्याबद्दल आपण नाकारू शकत नाही. तसेच गुढीपाडवा हा सण त्या घटनेच्या आधीपासून साजरा केला जात होता, याचे पुरावे उपलब्ध आहेत. सगळ्यात आधी शंभूराजांच्या बलिदानाच्या किंवा शिवकाळखंडाच्या आधीचे गुढीपाडव्याचे उल्लेख पाहूया. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीत अध्याय क्रमांक 4 ओवी 52, त्यातून माऊली ज्ञानेश्वर असं म्हणतायत की अधर्माची अवघी तोडी, दोषांची लिहिली फाडी, सज्जनान करवी गुढी, सुखाची उभवी. दुसरा उल्लेख अध्याय क्रमांक 6 ओवी 52, ऐसे संन्यासी तोची योगी, ऐसी एक वाक्य तेची जगी, गुढी उभविली अनेगी शास्त्रांतरी. आता तिसरा उल्लेख पहा, अध्याय क्रमांक 14 ओवी 410. मी तुम्हाला अध्याय आणि ओवी सर्व सांगत आहे पुराव्यानिशी, त्याच्यामुळे तुम्ही एकदा तपासू शकता. अध्याय क्रमांक 14 ओवी 410. माझी अवसरी ते फेडी, विजयाची सांगे गुढी, एवरू जीवी म्हणे सांडी, गोवी या. तर हे झालं ज्ञानेश्वरीत. पण फक्त ज्ञानेश्वरीतच नाही तर इतर संतांच्याही साहित्यामध्ये गुढीचा उल्लेख आला आहे. संत एकनाथ महाराजांच्या रचनेत अनेक ठिकाणी गुढीचा उल्लेख येतो. जसे की श्रीरामचरित्र वर्णन करताना एकनाथ महाराज म्हणतात, फेडावया देवाची साकडी, स्वधर्म वाढवया वाढी, नामे मोक्षाची उभवावया गुढी, सूर्यवंशा गाडी दशा आली. पुढे श्रीकृष्ण चरित्रात महाराज म्हणतात, गुढी येसी सांगू आले, कंस चारून मर्दिले, हर्षे नाच ताती भोजे, जिंकी येले यादवराजे. त्याच्यानंतर पुन्हा एकदा संत एकनाथ महाराजांनी गुढीचं वर्णन केलं आहे. ते म्हणजे गुढी आली वृंदावना, मथुरा दिली उग्रसेना, झाला त्रिभुवनी उल्हास, ललित गाये भानुदास. संत एकनाथ महाराज झालं. त्याच्यानंतर संत तुकाराम महाराज कुठे मागे राहणार होते, त्यांनीही गुढीचं वर्णन केलंच आहे की ते असं आहे की ब्रह्मानंदे लोक सकळ नाचती, गुढिया उभवती घरोघरी, घरोघरी सुख आनंद सोहळा, सडे रंगमाळा चौकदारी. तसंच जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी अजून एकदा वर्णन केलेलं आहे. ते म्हणजे गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा, बाळकृष्ण नंदाघरी आनंदल्या नरनारी, गुढिया तोरणे करीती कथा गाती गाणी. तसेच संत तुकाराम महाराजांनी अजून एकदा वर्णन केलं आहे, ते मी तुम्हाला सांगतो. तुका म्हणे छंदे येणे वेदिले गोविंदे, आली दारा देखे हरुषाची गुढी, सांगितली पुढे हरुषे माते. इतके मी तुम्हाला पुरावे संत साहित्यातले दिलेत. त्यात अजून एक उदाहरण देतो, ते म्हणजे संत चोखामेळा यांचा तर गुढीचा उल्लेख असलेला अभंग फार प्रसिद्ध आहे. टाळी वाजवावी गुढी उभारावी, वाट हे चालावी पंढरीची, पंढरीची हाट कौलांची पेठ, मिळाले चतुष्ट वार करी. असे आणखी गुढीचे उल्लेख आहेत. मात्र व्हिडिओ खूप मोठी होईल, त्यामुळे आता काही इतिहासातील गुढीचे काही पुरावे पाहूया.
ऐतिहासिक जर बघायचं झालं तर राजवाडेकृत मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड 20 मधील लेखांक 176 मध्ये एक निवाडा आलेला आहे. त्यात स्पष्ट उल्लेख येतो 1 शके 1552 मध्ये कार्तिक पौर्णिमे ग्रामस्थ कसबे वाई यांनी ग्रहणकाळी कडत जोशीकुमार यास प्रतिवर्षी पासोडी 1 व गहू व गुडियाचे पाडव्यास कुडव 1 देऊ म्हणून पत्र लिहून दिले. यास वर्षे आजता 148 होतात. कलम 1. हा जो वर्णन आहे तो मराठ्यांची इतिहासाची साधने खंड 20 मध्ये आहे, लेखांक 176. त्याच्यानंतर शिवचरित्र साहित्य खंड 1 या पुस्तकात पृष्ठ क्रमांक 59 ते 65 वर लेखांक 41 म्हणून एक जुना मजहर दिलेला आहे. मजहर म्हणजे न्यायाधीशाचे अंतिम लिखित मत. हा मजहर मार्गशीर्ष शुद्ध 1 विरोधीनाम संवत्सर शके 1571 अथवा सुहूर सन खमसेन अलफ म्हणजेच दिनांक 24 नोव्हेंबर 1649 रोजीचा असून सदर महजरात गुडियाचा पाडवा असा स्पष्ट उल्लेख आहे. म्हणजेच पाडव्याला गुड्या उभ्या करत असत हे स्पष्ट दिसते. तसेच आणखी सांगायचंच झालं तर तसेच आणखी खूप पुरावे आहेत. त्यातील काहीच पुरावे मी तुम्हाला इथे अजून सांगू इच्छितो. ते म्हणजे श्री रामदास स्वामींची कविता खंड 1 या पुस्तकात पृष्ठ क्रमांक 96 वर समर्थ रामदास स्वामी श्रीराम रावणाचा वध करून पुन्हा महाराष्ट्रात आल्यावर महाराष्ट्रातील जनतेने गुढ्या उभारल्या असे देतात. ध्वजा त्या गुढ्या तोरणे उभविली. त्यामुळे गुढ्या या महाराष्ट्राला नवीन नव्हत्या हे दिसते. या व्यतिरिक्त आणखी पुरावा हवा असेल तरीही एक अस्सल पुरावा आम्ही तुम्हाला इथे देऊ शकतो. तो म्हणजेच शिवकालीन पत्रसंग्रह या पुस्तकात पृष्ठ क्रमांक 477 वर लेखांक 1625 म्हणून एक नारायण शेणव्यांचे मुंबईच्या गव्हर्नरला लिहिलेले पत्र आहे. नारायण शेणवी हे शिवकाळातील इंग्रजांचे वकील कम दुभाषी म्हणजेच ट्रान्सलेटरचा काम करत असत. त्यांनी इंग्रजांना पत्रातून म्हटलं आहे की चैत्र शुद्ध 8 शके 1596 म्हणजेच दिनांक 4 एप्रिल 1674 रोजीचे पत्र दिले आहे. या पत्रात नारायण शेणवी ब्रिटिश गव्हर्नरला म्हणतात की निराजी पंडित पाडव्याकरिता आपल्या घरी आला असा उल्लेख आहे. निराजी पंडित हे स्वराज्याच्या पंत मंडळींपैकी एक आणि त्यावेळी पाडव्याचा सण महत्त्वाचा होता असे दिसते. या सर्व गोष्टींच्या व्यतिरिक्त जर गुढीपाडवा सण सुरू होण्याची जी काही गोष्टी किंवा घटना सांगितल्या जातात तशी जर एक घटना सांगायचीच झाली तर सातवाहन राजा याने शकांचा पराभव करून सातवाहन राज्याची पुनर्स्थापना केली. त्यावेळी जनतेने गुढ्या उभारून विजय साजरा केला. त्या दिवसापासून शालिवाहन नावाने शक चालू केला, अर्थात नवीन वर्षगणना सुरू केली आणि गुढी परंपराही सुरूच राहिली. असे कितीतरी पुरावे आहेत. यावरून हे सिद्ध होतं की गुढीपाडवा हा सण हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा सण आहे आणि तो तितक्याच आनंदात साजरा झाला पाहिजे. ज्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी हिंदू धर्मरक्षणासाठी स्वतःच्या शरीराचे तुकडे तुकडे करून घेतले, पण हिंदू संस्कृती मराठी अस्मिता टिकविली आणि औरंग्याचा मनसुबा हाणून पाडला. मात्र गुढीपाडव्याच्या संस्कृतीला नकार देऊन आपण औरंग्याचा मनसुबा साध्य होण्यास मदत करत आहोत. व्हॉट्सअप, फेसबुक, यूट्यूब यांसारख्या कित्येक सोशल मीडियावरून ब्राह्मणांचा गुढीपाडवा सण साजरा करू नये, गुढी उभारू नये असे मेसेज सर्रास येत असतात आणि आपणही ते फॉरवर्ड करत असतो. अशा संदेशांमुळे आणि काहीही शहानिशा न करता अज्ञानामुळे आपण गैरसमज करून आपण आपल्या संस्कृतीचा ऱ्हास करतो. असं म्हणतात की गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली होती. त्यामुळे हिंदू सणांच्या पोथीमध्ये या गुढीपाडव्यास ब्रह्मध्वज असेही म्हटलेलं आहे. अजून किती उदाहरणं द्यायची, किती पुरावे द्यायचे, बाकी तर तुम्ही समजदार आहातच. त्यामुळे आपले सण, आपली जगाने आदर्श घ्यावा अशी संस्कृती, निसर्गाशी नाळ जोडलेली परंपरा आपणच जपली पाहिजे, नाहीतर कोण जपणार. खरंच आपलं नवीन वर्ष खूप सुंदर असतं, कारण की यावेळी झाडांना पालवी फुटत असते, वातावरणात गारवा असतो आणि अगदी नैसर्गिक पद्धतीने, पारंपरिक पद्धतीने संस्कृती जपत आपण गुढीची पूजा करतो. आपल्या नवीन वर्षाची सुरुवात पहाटे उठून थोरा मोठ्यांच्या आशीर्वादाने गोडधोड खाऊन अशी होते.